हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर हा तोच पहिल्या दिवशीचाच व्हिडिओ आहे, पण ह्याला मी फक्त सेपरेटली अपलोड करते कारण तो एकच व्हिडिओ खूप मोठा होत होता। जवळपास 35 मिनिटाच्या आसपास तो व्हिडिओ जात होता, म्हणून फक्त मी याला सेपरेटली अपलोड करतेय। तर आता इथं आलो होतो आम्ही वॅक्स म्युझियम बघण्यासाठी, आणि जे समोर तुम्हाला येलो कलरची लाईट दिसते तर तेच आहे ते वॅक्स म्युझियम। सुनील वॅक्स म्युझियम म्हणून नाव आहे त्याचं। तर ते आता बघण्यासाठी आम्ही आलो होतो, आणि हे वॅक्स म्युझियम मेन सिटीमध्ये आहे, लोणावळ्यामध्ये। आणि लोणावळ्यापासून ते मीन्स सिटीपासून ते आंबे व्हॅलीचं जे डिस्टन्स आहे तर ते 25 किलोमीटर आहे। तर आता आम्ही इथं म्युझियम बघण्यासाठी आलो होतो। मग आल्यानंतर इथं चॉकलेट मिल्कशेक वगैरे घेतला, आणि आतमध्ये आता म्युझियम बघण्यासाठी जायचं होतं। आतमध्ये फोन अलाउड होता, त्यामुळे मी पूर्ण म्युझियमचा व्हिडिओ घेतलेला आहे। आणि हे जे आतमध्ये बनवलेले स्टॅच्यूज आहेत तर ते वॅक्स पासून बनवलेले आहेत, आणि इतका नॅचरल लुक त्यांना दिलेला आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच। खूप सुंदर स्टॅच्यूज बनवलेले आहेत। राज कसं छत्रपती शिवाजी महाराज की हात नाही लावायचा बाबू। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मस्त बनवलंय, ऍक्च्युअल ओरिजिनल आहे। हे अण्णा हजारे आहेत का? ऍक्च्युअल होते। हे कोण आहे? शरद पवार। कलर वगैरह सिलिकॉन असेल, सिलिकॉन नाही, प्लास्टिक टाइप। हे कोण आहे? सिलिकॉन यशवंतराव चव्हाण। मेल्ट नाही होता? अरे बापरे, आज पुण्यतिथी। आज 3 तारीख है ना, आज पुण्यतिथीच आहे। कोण? भगत सिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हात बघ ना, हात एकदम सेम दिसत, हाताच्या शिरा सुद्धा दिसत आहेत। ऐका ना, त्या हाताच्या शिरा सुद्धा दिसत आहेत पाठीमागून, बघा ना। नरेंद्र मोदी। हे रामदास आठवले का? हो, अरे वा, स्पोर्ट शूज ओके, रामदास आठवले। हे कोण आहे? वल्लभभाई पटेल। नितीन गडकरी काय राईड बनवलेत? इंदिरा गांधी। हे कोण आहे?
करून कर ना. नितीन गडकरी, अटल बिहारी वाजपेयी. हे कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल, अटल बिहारी वाजपेयी, नेताजी सुभाष चंद्र बोस. त्याच्यामुळे म्हणत होते मीच. हे बघ, हे रजनीकांत. कोण राजे? रजनीकांत. हे कोण आहे हो? नाही, अमेरिकेचे नाही. राणा. हे सोनू सुदे. बॉडी वगैरे बघा ना कशी होय. सोनू सूदची बॉडी वगैरे बघा ना काय परफेक्ट झाली आहे. ते वॉच ते हातात. अभिनंदन, अभिनंदन. डेव्हिड तिथं दिले ना समोर, बॅकमन समोर, मागे त्यांची दिलेली इन्फॉर्मेशन. काय भीती वाटली काय? लिंडन, साऊथचा हिरो आहे का तो? Who is this? ठाकुर अनूप सिंग, सचिन तेंडुलकर. RCB जिंकलं का होय? हा ना, तेच त्याच्यामुळेच विचारलं RCB जिंकलं का. धोनी, कपिल देव, कपिल देव, हरभजन सिंग, हरभजन सिंग. एक मिनिट. प्रकाश राज, एंजेलिना जॉली. होय इथं होय. अमरीश पुरी नाही पाहिलं का? हा हा, अमरीश. लता मंगेशकर आहेत ना. मंगेशकर, हरिहरन, दादासाहेब फाळके, AR रहमान, वेंकटेश, जया ललित, रामचंद्र, प्रभुदेवा,
अच्छा जॅकलिन जॅकलिन बरोबर तसंच सेम बनवलं आहे ना जरा मोठा झालाय है ना फेसिंग बरोबर बनवलंय फक्त जरा ड्रेसिंग ही करी नाही का ग्लॅमरस करीना अमिताभ बच्चन राज नदिया हुसैन माइकल जैक्सन राज हे कोण आहे हा भूती बाबा नाही मायकल जॅक्सन येते नाही भूती बाबा हे बघ इकडे चला आता आतमध्ये तो घाबरतोय का साधू संत येते घरात बाबा रामदेव मदर तेरेसा साई बाबा आहेत का साई बाबाच आहेत ना साई बाबा मन हरी दलाई लामा बाबासाहेब पुरंदरे रविशंकर मोहम्मद रफी Elizabeth अंकुश चौधरी कोण आहे अमृता खानविलकर रिंकू राजगुरु नागराज मंजुळे वर्षा इकडे कोण आहे अजून लिंकन चलो इकडे हे बघ इकडे स्पायडर राज हे बघ
हात नाही लावायचा पण त्याला. माझ्याकडे बघ, माझ्याकडे. चला अजून ते एक होतं बिना ते कोण आहे कोण आणि म्युझियम बघून झाल्यानंतर ना मग इथं जेवण करायला आलो होतो. पाटीलवाडा म्हणून एक हॉटेल आहे, म्युझियमच्या बॅक साईडलाच आहे. आणि इथं इतकं सुंदर त्याचं इंटेरियर त्यांनी बनवलं होतं ना, म्हणजे खूप विचार करून एक एक गोष्ट अशी त्यांनी बनवलेली होती. आणि इथं एंट्रन्सलाच हे महाराजांचं असं मोठं बनवलेलं होतं. आणि आतमध्ये ना असं एकदम मराठी फील येत होता, म्हणजे एक एक गोष्ट अशी मराठमोळी बनवलेली होती. खूप छान बनवलेलं होतं. आणि वॉश बेसिंग जे आहे तर तिथं बाकी नॉर्मल हॉटेलला बेसिंग असतात, तर तिथं पितळेचं भांडं ठेवलेलं होतं वॉश बेसिंगच्या तिथं. म्हणजे इतक्या एक एक गोष्टीचा असा मराठमोळा विचार केलेला होता. त्यानंतर ना जे काही जेवण वाढताना पण रोटी चपाती जे दिलं जात होतं तर ते पण टोपल्यामध्ये आणत होतं. आपलं गावाकडे कसं टोपलं वापरतात त्या टोपल्यामधून ते सर्व केलं जात होतं. म्हणजे असं एकदम गावाकडच्या मराठमोळ्या पद्धतीने ते केलेलं होतं. मला त्याचं इंटेरियर खूप आवडलं म्हणून मी ते इथं शूट घेतलं. आणि नॉनव्हेज तिथं जेवण छान आहे, तर तिथं जेवण वगैरे केलं. आणि त्याच्या बाजूलाच एक चिक्कीचं शॉप होतं, मग तिथं गेलोत. आता लोणावळा म्हटलं की सगळ्यांना माहिती फेमस चिक्कीच आहे, तर मग चिक्की घेतली, घरी वगैरे पण आणले चिक्के तिथून येतानाच. आणि मग आता इथून जायचं होतं आंबी व्हॅलीमध्ये. आणि आता इथं आतमध्ये इंटर केलं आहे आम्ही. आणि इथं समोरच एक भारत माताचा खूप मोठा स्टॅच्यू आणि ते लावलेला आहे आंबी व्हॅलीमध्ये. आणि रात्रीचं लायटिंगमध्ये ते असं दिसत होतं, खूप छान. तर हा होता पहिला दिवस असा गेलेला. तर आता उद्याचा जो व्हिडिओ आहे तर तो उद्या तुमच्यासोबत शेअर करते.